हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 11 दिनांक 17 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनीप्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म माधव गौडीय संप्रदायातील पूज्य आचार्यांच्या कृपेने आज आपण या पवित्र हरनाम दीक्षा समारंभाचा शुभारंभ करीत आहोत। मनुष्य शुद्ध असो वा अत्यंत अशुद्ध किंवा जीवनातील कोणत्याही अवस्थेतून गेला असो, जर तो सुंदर कमलनयन भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करतो तर तो अंतर्बाह्य पूर्णतः शुद्ध होतो। आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी जर आपण पुंडरीकाक्ष भगवान श्रीकृष्णांचे स्मरण केले तर आपण आतून आणि बाहेरून पवित्र होतो। आज येथे उपस्थित सर्व वैष्णवांप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे, जे श्री चैतन्य महाप्रभूंच्या उपदेशानुसार श्रील प्रभुपादांच्या मिशनासाठी आपले हृदय आणि जीवन औपचारिकपणे समर्पित करण्यासाठी पुढे आले आहेत। महाराज सांगतात की आज जे आपले जीवन समर्पित करीत आहेत ते श्रील प्रभुपादांच्या मिशनसाठी आणि महाप्रभूंच्या शिक्षांसाठी हे करत आहेत। असंख्य जन्म मृत्यूंच्या फेऱ्यानंतर या भौतिक जगातील शाश्वत आत्म्यास भक्तांच्या संगाची संधी मिळते। अनेक जन्मांनंतर जीवाला साधुसंगाचे परम सौभाग्य प्राप्त होते। त्या संगामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, सत्यावरील श्रद्धा। प्रथम श्रद्धा येते, नंतर साधुसंग होतो आणि त्या संगामध्ये आपली श्रद्धा अधिक दृढ होते, सत्यामध्ये, वास्तविकतेमध्ये। आपण हे नश्वर शरीर वा चंचल मन नाही, आपण शाश्वत आत्मा आहोत। आत्म्याचा स्वभाव असा आहे की आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत। गुणाने आपण श्रीकृष्णांसारखे आहोत, परंतु प्रमाणाने अत्यंत सूक्ष्म आहोत। प्रत्येक अवस्थेत जीवाचा खरा स्वभाव आहे कृष्णाचे नित्य दास होणे। जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास। या भौतिक जगात सुखाचा शोध आत्म्यासाठी निरर्थक आहे। इंद्रिय सुख, कीर्ती, शक्ती, प्रतिष्ठा, ज्ञान ज्यांच्या मागे लोक धावतात त्यांना आत्म्याच्या दृष्टीने काहीही खरे महत्त्व नाही। पद, प्रतिष्ठा, संपत्ती, मान हे सर्व आत्म्याच्या दृष्टीने क्षणभंगूर आणि गौण आहेत। मुक्तीचा अर्थ म्हणजे या भटकावांपासून मुक्त होणे, जे प्रत्यक्षात दुःखाची कारणे आहेत। आत्म्याचा खरा आनंद आहे श्रीकृष्णांवर प्रेम करणे, त्यांचे प्रेमाने सेवा करणे यातच खरे सुख आहे। पूर्ण हृदयाने आणि मनाने भगवंतावर प्रेम करणे हेच सर्व धर्मांचे अंतिम उद्दिष्ट आहे। परमधर्म तोच आहे जो आपल्याला निष्काम, दिव्य आणि प्रेममय भक्तीत स्थिर करतो। खरी सेवा तीच आहे जी प्रेमाने केली जाते, ज्यात कुठलाही स्वार्थ नसतो आणि ज्यात कोणताही अडथळा नसतो। अशी सेवा आत्म्याला पूर्ण समाधान देते। श्रीकृष्णांची सेवा कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेशिवाय अशी प्रेममयी भक्ती हीच आत्म्याला पूर्ण समाधान देऊ शकते। श्रीमद्भागवतात सुरुवातीपासूनच हा सिद्धांत शिकवला आहे। हळूहळू 10व्या स्कंधात आपण वृंदावनवासियांच्या प्रेमाविषयी शिकतो, जिथे प्रेमाची पराकाष्ठा प्रकट होते। त्यांचे श्रीकृष्णांवरील प्रेम इतके गाढ आहे की कृष्ण त्यांचे मित्र, पुत्र आणि प्रियकर बनतात। त्यांचे प्रेम इतके उच्च आहे की ते श्रीकृष्णांना केवळ भगवान म्हणून पाहण्याच्या पलीकडे जाते। त्या प्रेमामुळे श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या प्रेमाच्या अधीन होतात। श्रीमद्भागवताचा अंतिम निष्कर्ष आहे श्रीमती राधाराणींचे श्रीकृष्णांवरील सर्वोच्च प्रेम। हेच अंतिम सत्य आहे। राधा कृष्ण प्रेम परम सत्य एकच आहे, परंतु ते राधा आणि कृष्ण या रूपात प्रकट होते। परमप्रियकर आणि परमप्रेयसी त्यांचा परस्पर प्रेमभावच समस्त प्रेमाचा स्रोत आहे आणि त्यांची आनंदमय लीला ही सर्व आनंदाचे मूळ आहे। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। श्री चैतन्य चरितामृत तिथूनच सुरू होते, जिथे श्रीमद्भागवत समाप्त होते। स्वतः श्रीकृष्ण श्रीमती राधाराणींचा महाभाव आणि असीम करुणा स्वीकारून या जगात श्री चैतन्य महाप्रभू रूपाने अवतरतात। श्री कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की महाप्रभू अशी माळ धारण करून प्रकट झाले, जी श्रीकृष्णांच्या पवित्र नामांनी आणि कृष्णप्रेमाने बनलेली होती। त्या हरनाम आणि प्रेमाच्या माळेने त्यांनी संपूर्ण जगाला अलंकृत केले। या कलियुगात जेव्हा लोक अत्यंत पतित झाले आहेत, तेव्हा पतित पावन अवतार सर्वोच्च वरदान देत आहेत।
श्री चैतन्य महाप्रभू सर्वांना निःशुल्क कृष्णनाम आणि कृष्णप्रेम देत आहेत. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. संकीर्तन ही संपूर्ण मानवतेसाठी सर्वात मोठे कल्याणकारी वरदान आहे. महाप्रभूंनी दिलेला हरिनामाचा अनुभव घेण्याचा अवसर हा एक दिव्य उपहार आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक अमूल्य वरदान दिले, वैष्णव सेवा, म्हणजे भगवानाच्या भक्तांची सेवा करण्याची संधी. त्यांनी आपल्याला त्यांच्या करुणामय मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी दिली, ज्यात ते सर्व जीवांवर कृपा वर्षाव करत आहेत. हे सर्व दिव्य उपहार आपल्या गुरु परंपरेतील आचार्यांनी जतन केले आणि आपल्यापर्यंत पोहोचवले. श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि भक्तिविनोद ठाकूर यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकदा संपूर्ण जगभर प्रवास केला. त्यांनी हा दिव्य उपहार तुम्हाला, मला आणि सर्वांना दिला. आज माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया या शुद्ध आणि दिव्य उपहाराची महत्ता समजून घ्या आणि त्यावर दृढ श्रद्धा निर्माण करा. चला, आपण कृतज्ञता वाढवूया आणि आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय बनवूया. श्री प्रभुपाद आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. आपली कृतज्ञता यावर मोजली जाते की आपण त्यांच्या या आदेशाचे किती निष्ठेने पालन करतो. आपण कलियुगात एकत्र कसे राहू? आपण साधना, सेवा आणि गुरूंच्या मिशनवर कसे केंद्रित राहू? कलियुगात विभाजन आणि विचलनाची अनेक कारणे आहेत, परंतु श्रील प्रभुपादांनी शिकवले, निष्ठेला पर्याय नाही. त्यांनी निष्ठेची व्याख्या केली, गुरु आणि कृष्ण जे शिकवतात ते जीवनात आचरणात आणणे. जर आपल्याला खरोखर हरिनामात शरण जायचे असेल तर आपण प्रयत्न केला पाहिजे, तृणापेक्षाही नम्र होण्यासाठी, वृक्षापेक्षाही अधिक सहनशील होण्यासाठी, सर्वांना सन्मान देण्यासाठी आणि स्वतःसाठी मानाची अपेक्षा न ठेवण्यासाठी. हे कठीण वाटू शकते. कृष्ण आपल्याकडून समर्पण मागतात, परंतु आपण जर खऱ्या अर्थाने समर्पित झालो तर ते स्वतः आपल्या योगक्षेमाची जबाबदारी घेतील. भक्ती ही एक उच्चतम शक्ती आहे. कृष्ण भक्ती म्हणजे कृष्णाच्या सर्वोच्च शक्तीच्या शरण जाणे. आपण समर्पित कसे व्हावे? कृष्णाची शिकवण आहे, आपण त्यांच्या भक्तांचा सेवक व्हावे. यातूनच खरे समर्पण उत्पन्न होते. एक खरे कृतज्ञ हृदय या तत्वाला आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान देते. अशी प्रेममयी भक्ती हीच आत्म्याला पूर्ण समाधान देऊ शकते. श्रीमद्भागवतात सुरुवातीपासूनच हा सिद्धांत शिकवला आहे. हळूहळू 10व्या स्कंधात आपण वृंदावनवासियांच्या प्रेमाविषयी शिकतो, जिथे प्रेमाची पराकाष्ठा प्रकट होते. त्यांचे श्रीकृष्णांवरील प्रेम इतके गाढ आहे की कृष्ण त्यांचे मित्र, पुत्र आणि प्रियकर बनतात. त्यांचे प्रेम इतके उच्च आहे की ते श्रीकृष्णांना केवळ भगवान म्हणून पाहण्याच्या पलीकडे जाते. त्या प्रेमामुळे श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या प्रेमाच्या अधीन होतात. श्रीमद्भागवताचा अंतिम निष्कर्ष आहे, श्रीमती राधाराणींचे श्रीकृष्णांवरील सर्वोच्च प्रेम हेच अंतिम सत्य आहे. राधा कृष्ण प्रेम परम सत्य एकच आहे, परंतु ते राधा आणि कृष्ण या रूपात प्रकट होते, परमप्रियकर आणि परमप्रेयसी. त्यांचा परस्पर प्रेमभावच समस्त प्रेमाचा स्रोत आहे आणि त्यांची आनंदमयी लीला ही सर्व आनंदाचे मूळ आहे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते. कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. श्री चैतन्य चरितामृत तिथूनच सुरू होते, जिथे श्रीमद्भागवत समाप्त होते. स्वतः श्रीकृष्ण श्रीमती राधाराणींचा महाभाव आणि असीम करुणा स्वीकारून या जगात श्री चैतन्य महाप्रभू रूपाने अवतरतात. श्री कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की महाप्रभू अशी माळ धारण करून प्रकट झाले, जी श्रीकृष्णांच्या पवित्र नामांनी आणि कृष्णप्रेमाने बनलेली होती. त्या हरनाम आणि प्रेमाच्या माळेने त्यांनी संपूर्ण जगाला अलंकृत केले. या कलियुगात जेव्हा लोक अत्यंत पतित झाले आहेत, तेव्हा पतित पावन अवतार सर्वोच्च वरदान देत आहेत. श्री चैतन्य महाप्रभू सर्वांना निःशुल्क कृष्णनाम आणि कृष्णप्रेम देत आहेत. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. संकीर्तन ही संपूर्ण मानवतेसाठी सर्वात मोठे कल्याणकारी वरदान आहे. महाप्रभूंनी दिलेला हरिनामाचा अनुभव घेण्याचा अवसर हा एक दिव्य उपहार आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक अमूल्य वरदान दिले, वैष्णव सेवा, म्हणजे भगवानाच्या भक्तांची सेवा करण्याची संधी. त्यांनी आपल्याला त्यांच्या करुणामय मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी दिली,
ज्यात ते सर्व जीवांवर कृपा वर्षाव करत आहेत. हे सर्व दिव्य उपहार आपल्या गुरु परंपरेतील आचार्यांनी जतन केले आणि आपल्यापर्यंत पोहोचवले. श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराज भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आणि भक्तिविनोद ठाकूर यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकदा संपूर्ण जगभर प्रवास केला. त्यांनी हा दिव्य उपहार तुम्हाला, मला आणि सर्वांना दिला. आज माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया या शुद्ध आणि दिव्य उपहाराची महत्ता समजून घ्या आणि त्यावर दृढ श्रद्धा निर्माण करा. चला आपण कृतज्ञता वाढवूया आणि आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय बनवूया. श्री प्रभुपाद आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. आपली कृतज्ञता यावर मोजली जाते की आपण त्यांच्या या आदेशाचे किती निष्ठेने पालन करतो. आपण कलियुगात एकत्र कसे राहू? आपण साधना, सेवा आणि गुरूंच्या मिशनवर कसे केंद्रित राहू? कलियुगात विभाजन आणि विचलनाची अनेक कारणे आहेत, परंतु श्रील प्रभुपादांनी शिकवले, निष्ठेला पर्याय नाही. त्यांनी निष्ठेची व्याख्या केली, गुरु आणि कृष्ण जे शिकवतात ते जीवनात आचरणात आणणे. जर आपल्याला खरोखर हरिनामात शरण जायचे असेल तर आपण प्रयत्न केला पाहिजे. तृणापेक्षाही नम्र होण्यासाठी, वृक्षापेक्षाही अधिक सहनशील होण्यासाठी, सर्वांना सन्मान देण्यासाठी आणि स्वतःसाठी मानाची अपेक्षा न ठेवण्यासाठी. हे कठीण वाटू शकते. कृष्ण आपल्याकडून समर्पण मागतात, परंतु आपण जर खऱ्या अर्थाने समर्पित झालो तर ते स्वतः आपल्या योगक्षेमाची जबाबदारी घेतील. भक्ती ही एक उच्चतम शक्ती आहे. कृष्ण भक्ती म्हणजे कृष्णाच्या सर्वोच्च शक्तीच्या शरण जाणे. आपण समर्पित कसे व्हावे? कृष्णाची शिकवण आहे, आपण त्यांच्या भक्तांचा सेवक व्हावे. यातूनच खरे समर्पण उत्पन्न होते. एक खरे कृतज्ञ हृदय या तत्वाला आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान देते. भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या आशीर्वादाने एक जागतिक आध्यात्मिक कुटुंब निर्माण झाले आहे. त्यांच्या आज्ञेनुसार श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगात या आध्यात्मिक कुटुंबाची स्थापना केली. श्रील प्रभुपादांचे एक निकट सहकारी सांगतात की कधीकधी ते संपूर्ण रात्री जीवांच्या दुःखामुळे करुणेने रडत असत. त्यांच्या वरिष्ठ शिष्यातील एका भक्ताने प्रत्यक्ष अनुभव सांगितला, प्रभुपादांचे हृदय जीवांच्या दुःखामुळे वितळून जायचे. हीच त्यांची श्रीकृष्णांप्रतीची प्रेमभावना होती. जीवांवरील करुणा ही त्यांच्या कृष्णप्रेमाची अभिव्यक्ती होती. तसेच श्री चैतन्य महाप्रभूंचे हृदय हरदास ठाकूरांसमोर प्रकट झाले. जेव्हा त्यांनी कलियुगातील लोकांची दुःखद अवस्था पाहिली तेव्हा ते व्याकुळ झाले. यांचा उद्धार कसा होईल? म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो, श्रील प्रभुपादांना आपल्या संस्थापक आचार्य म्हणून सखोलपणे समजून घ्या आणि सन्मान द्या. त्यांनी काही नवीन शिकवले नाही, तर महाप्रभू, गोस्वामी आणि संपूर्ण गुरु परंपरेच्या शुद्ध शिक्षाच आपल्या समोर ठेवल्या. ही केवळ तात्विक शिकवण नाही, तर श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या गाढ करुणेचा प्रवाह आहे, जो श्रील प्रभुपादांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. कधीकधी प्रभुपाद भावविभोर होऊन आपल्याला विनंती करत असत की आपण त्यांच्या गुरु महाराजांच्या मिशनमध्ये सहकार्य करावे. त्यांनी आपल्याला विनंती केली की आपण सर्वजण एकत्र येऊन या दिव्य मिशनची पूर्ती करूया. याचा अर्थ आपण प्रथम या शिक्षांना गंभीरतेने स्वीकारले पाहिजे, त्यांचा अभ्यास करावा, समजून घ्यावे आणि जीवनात आचरणात आणावे. आपण सुरुवात करतो श्री श्री राधा कृष्णांच्या पवित्र नामांच्या शरण जाऊन. आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचा आणि त्यांच्या भावपूर्ण भाष्यांचा आश्रय घेतो. वैष्णव आचार आणि संस्कृतीनुसार जीवन जगताना आपण खरे वैष्णव बनतो. श्रीकृष्णाचे नाम, त्यांची शिकवण आणि भक्तभाव आपल्या जीवनात धारण करून. वैष्णव तोच आहे जो श्रीकृष्ण नाम आणि त्यांच्या शिक्षांचा स्वीकार करून असे जीवन जगतो ज्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात. जेव्हा आपण या दिव्य उपहारांना व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या स्वीकारतो तेव्हा आपण या करुणामय मिशनला पुढे नेण्यास पात्र होतो. जर आपण दररोज या अमूल्य उपहारांच्या शरण जात राहिलो तर श्रीकृष्ण स्वतः आपल्याला शक्ती देतात की आपण ते इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. आजच्या या दीक्षा समारंभात चला आपण सर्व मनःपूर्वक प्रार्थना करूया की आपण या महान शिक्षांचे प्रामाणिकपणे पालन करू शकू आणि आपल्या जीवनात दृढ निष्ठा प्राप्त करू शकू. भगवान श्री
चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या आशीर्वादाने एक जागतिक आध्यात्मिक कुटुंब निर्माण झाले आहे. त्यांच्या आज्ञेनुसार श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगात या आध्यात्मिक कुटुंबाची स्थापना केली. श्रील प्रभुपादांचे एक निकट सहकारी सांगतात की कधीकधी ते संपूर्ण रात्री जीवांच्या दुःखामुळे करुणेने रडत असत. त्यांच्या वरिष्ठ शिष्यातील एका भक्ताने प्रत्यक्ष अनुभव सांगितला. प्रभुपादांचे हृदय जीवांच्या दुःखामुळे वितळून जायचे. हीच त्यांची श्रीकृष्णांप्रतीची प्रेमभावना होती. जीवांवरील करुणा ही त्यांच्या कृष्णप्रेमाची अभिव्यक्ती होती. तसेच श्री चैतन्य महाप्रभूंचे हृदय हरदास ठाकूरांसमोर प्रकट झाले. जेव्हा त्यांनी कलियुगातील लोकांची दुःखद अवस्था पाहिली तेव्हा ते व्याकुळ झाले. यांचा उद्धार कसा होईल म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो, श्रील प्रभुपादांना आपल्या संस्थापक आचार्य म्हणून सखोलपणे समजून घ्या आणि सन्मान द्या. त्यांनी काही नवीन शिकवले नाही, तर महाप्रभू, गोस्वामी आणि संपूर्ण गुरु परंपरेच्या शुद्ध शिक्षाच आपल्या समोर ठेवल्या. ही केवळ तात्विक शिकवण नाही, तर श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या गाढ करुणेचा प्रवाह आहे, जो श्रील प्रभुपादांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. कधीकधी प्रभुपाद भावविभोर होऊन आपल्याला विनंती करत असत की आपण त्यांच्या गुरु महाराजांच्या मिशनमध्ये सहकार्य करावे. त्यांनी आपल्याला विनंती केली की आपण सर्वजण एकत्र येऊन या दिव्य मिशनची पूर्ती करूया. याचा अर्थ आपण प्रथम या शिक्षांना गंभीरतेने स्वीकारले पाहिजे, त्यांचा अभ्यास करावा, समजून घ्यावे आणि जीवनात आचरणात आणावे. आपण सुरुवात करतो श्री श्री राधा कृष्णांच्या पवित्र नामांच्या शरण जाऊन. आपण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचा आणि त्यांच्या भावपूर्ण भाष्यांचा आश्रय घेतो. वैष्णव आचार आणि संस्कृतीनुसार जीवन जगताना आपण खरे वैष्णव बनतो. श्रीकृष्णाचे नाम, त्यांची शिकवण आणि भक्तभाव आपल्या जीवनात धारण करून. वैष्णव तोच आहे जो श्रीकृष्ण नाम आणि त्यांच्या शिक्षांचा स्वीकार करून असे जीवन जगतो ज्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात. जेव्हा आपण या दिव्य उपहारांना व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या स्वीकारतो तेव्हा आपण या करुणामय मिशनला पुढे नेण्यास पात्र होतो. जर आपण दररोज या अमूल्य उपहारांच्या शरण जात राहिलो तर श्रीकृष्ण स्वतः आपल्याला शक्ती देतात की आपण ते इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. आजच्या या दीक्षा समारंभात चला आपण सर्व मनःपूर्वक प्रार्थना करूया की आपण या महान शिक्षांचे प्रामाणिकपणे पालन करू शकू आणि आपल्या जीवनात दृढ निष्ठा प्राप्त करू शकू. तसेच आपण कलियुगातील अनावश्यक प्रभावांपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे आणि एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून एकजुटीने सेवा केली पाहिजे. या युगात विभाजनाची अनेक कारणे आहेत, परंतु आपल्याला एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण या तत्त्वांचे पालन केले नाही तर वृंदावनातील श्री श्री राधा गोपीनाथांच्या दिव्य लीलांचा अनुभव आपल्यासाठी केवळ शब्दांपुरता राहील, फक्त पुस्तकांमध्ये मर्यादित. श्रीकृष्ण आपल्या सुंदर लीलांचा अनुभव आपल्या समर्पणाच्या प्रमाणानुसार प्रकट करतात. जितके आपण समर्पित होतो तितकीच आपल्याला आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी शिकवले आहे, जेव्हा आपण प्रामाणिक हृदयाने भगवंताच्या पवित्र नामाच्या शरण जातो तेव्हा तेच नाम आपल्यासमोर श्रीकृष्णांचे स्वरूप, त्यांची लीला, त्यांचे प्रेम, त्यांचे धाम आणि त्यांच्या नित्य पार्षदांचे दर्शन प्रकट करते. कलियुगात भगवंताचे पवित्र नाम हेच त्यांचे सर्वाधिक करुणामय अवतार आहे. हरे कृष्ण महामंत्रामध्ये श्री चैतन्य महाप्रभू, श्रील प्रभुपाद आणि आपल्या सर्व आचार्यांनी आपल्याला श्री श्री राधा कृष्णांची थेट शरण दिली आहे, ज्यामुळे आपण जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत त्यांच्या सान्निध्याचा अनुभव घेऊ शकतो. मी मनःपूर्वक प्रार्थना करतो की श्री श्री राधा गोपीनाथ आपल्या सर्वांवर, आपल्या कुटुंबांवर आपली कृपा, अनुग्रह, करुणा आणि प्रेमाचा वर्षाव करो. आणखी एक प्रार्थना की आपण सर्वजण आपल्या जीवनात कृष्णभावनामृताचा खरा आणि शाश्वत आनंद अनुभवावा. आपल्या हृदयात कृष्णभक्तीचे ते दिव्य आनंद उमलू दे आणि आपण त्या आनंदाचा उत्सव साजरा करा, एकमेकांमध्ये वाटून, आणि त्या वास्तविक अनुभवाला जगातील सर्व जीवांपर्यंत पोहोचवा. मी स्वतः एक छोटासा सेवक आहे जो अत्यंत कृतज्ञ आहे की मला श्रील प्रभुपादांच्या या महान मिशनमध्ये आपल्या सेवेसाठी थोडासा सहभाग घेण्याची संधी मिळाली.
महाराज म्हणतात, आपण सर्व सेवक आहोत, केवळ याच प्रयत्नात की आपण श्रील प्रभुपादांच्या मिशनमध्ये सेवा करू शकू. श्रील प्रभुपादांच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्याच वतीने मी आपला अत्यंत ऋणी आहे. हरे कृष्ण.